चला दोस्त हो, रोगराईला हाकलून देऊया. सर्वांना नमस्कार. मित्रहो, भोपळा हा कुठल्याही स्वरूपाचा खाण्यासाठी चांगलाच असतो, पण त्यातल्या त्यात दुधी भोपळा जो लांब आकाराचा असतो, ज्याला आपण इंग्रजीमध्ये बॉटल गोर्ड असं म्हणतो, त्याचे फायदे आरोग्यासाठीचे एक 7 फायदे महत्त्वाचे कोणते आहेत ते आज आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा फायदा असतो, पहिला फायदा आहे की दुधी भोपळा नियमितपणानं खाल्ल्यास पचन त्या व्यक्तीचं चांगलं होतं. म्हणजे पोटाच्या तक्रारी जास्त उरत नाही, कारण दुधी भोपळ्यामध्ये फायबर्स असतात. हे फायबर्स हे वॉटर सॉल्युबल फायबर्स असतात. म्हणजे हे पोटामध्ये गेल्यानंतर ते पाणी शोषून घेतात, फुगतात, व्हॉल्यूम वाढवतात. त्यामुळं काय होतं, आतड्यांच्या हालचाली पण चांगल्या प्रकारे वाढतात आणि पोट साफ व्हायला पण त्यामुळं मदत होते. तसंच दुसरा फायदा आहे की वजन नियंत्रित राहायला मदत होते. किंवा वाढलेलं असेल वजन, त्या व्यक्तीने जर भोपळ्याचं प्रमाण जास्त खाल्लं तरी पण वजन कमी व्हायला सुद्धा हे मदत करते. कारण भोपळा खाणाऱ्या व्यक्तींना भूक कमी लागते, कारण फायबर जास्त पोटामध्ये गेलेले असतात. त्यामुळे पोट गच्च भरल्यासारखं वाटतं आणि भूक कमी लागते. त्यामुळे भूक कमी लागली तर ते कमी जेवतील आणि कमी जेवल्यामुळे काय होईल की वजन नियंत्रित राहायला मदत होईल. तिसरा फायदा आहे की ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. बीपी ज्याला म्हणतो आपण, हा जो वरचा आकडा खालचा आकडा, हे जे दोन असतात, तर हे नियंत्रित का राहतं? कारण या भोपळ्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण एकदम चांगलं आहे आणि हे दोन्ही घटक ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे फायदा देतात, सहकार्य करतात आणि त्यामुळे रक्तदाब हा चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. हे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ज्या ज्या वनस्पतीमध्ये किंवा ज्या ज्या अन्नपदार्थामध्ये असतात, त्यांचा उपयोग हा रक्तदाब कमी करण्याकरता किंवा हृदयाची सुरक्षा करण्याकरता सुद्धा चांगल्या प्रकारे होत असतो. त्यातच हा भोपळा अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे आणि वरच्या क्रमांकाला येतो. तसंच याच्या पुढचं जे नंबर आहे ते आहे हृदयाची सुरक्षा. भोपळा खाणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅक याची शक्यता जास्त राहत नाही. कारण काय होतं, या भोपळ्यामध्ये जे फायबर्स आहेत हे हाय फायबर्स आहेत, चांगल्या क्वालिटीचे फायबर्स आहेत आणि वॉटर सॉल्युबल फायबर्स आहेत. म्हणून हे काय करतात की शरीरामधली जी वाईट चरबी असते, ज्याला आपण लिपिड्स म्हणतो, म्हणजे कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराइड्स आहे, होमोसिस्टिन्स आहे, हे सगळे जे चरबी असतात रक्तात फिरणाऱ्या, या चरबींचं प्रमाण कमी करतं. आणि हे प्रमाण कमी झाल्यानंतर मग रक्तवाहिन्यांच्या आतून काही ते चिटकून बसणार नाही, रक्तवाहिन्यांची पोकळी कमी होणार नाही, म्हणजे रक्तवाहिन्यांच्या मध्ये गाठ होणार नाही, हार्ट अटॅक याची भीती राहणार नाही. म्हणजे काय होईल, हृदयाची सुरक्षा चांगल्या प्रकारे होते. कशामुळं? जे लोक नियमितपणानं भोपळा आहारामध्ये घेतात. तसंच त्वचा आणि केसांना पण याचा फायदा होतो. कारण काय होतं की याच्यामध्ये कोलॅजनचा चांगला अंश आहे आणि कोलॅजन हे काय करत असतं की त्वचेच्या खालच्या थराच्या खालच्या साईडला ते तिथं साठून राहतं आणि ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोलॅजन जास्त असतं त्याची त्वचा ही तरुण, टवटवीत, तजेलदार दिसते. त्या त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत, म्हणजे ती व्यक्ती वय वाढलं तरी सुद्धा म्हातारी झाली असं वाटत नाही. तसंच याचाच फायदा होऊन केस गळती जी असते, ती केस गळती पण त्या व्यक्तीला होत नाही, थोडी होत असेल तर ती कमी होते. म्हणून हा पण फायदा आहे की त्वचा तुमची एकदम चांगली तकतकीत, चांगली टवटवीत राहते, तजेलदार राहते, फ्रेश दिसते आणि तुमचं वय पण कमी दिसायला मदत होते. याच्या पुढचा फायदा आहे की तुमच्या किडनीसाठी, दोन्ही ज्या किडनी असतात तुमच्या, त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याकरता पण भोपळा चांगल्या प्रकारे मदत करतो. कारण भोपळा हे वॉटर रिच म्हणजे फळभाजी आहे, याच्यामध्ये पाणी खूप असतं. हे पाणी चांगल्या प्रकारे असतं त्याच्यामध्ये आणि त्यामुळं काय होतं की जेव्हा उन्हाळ्यासारख्या पिरियडमध्ये जर हा भोपळा खाल्ला तर त्याच्यानं पाणी अनायासे शरीरात जातं. आपण पितो ते पाणी प्लस ते पाणी, या दोन्हीमुळं किडनीला भरपूर पाणी मिळतं आणि हायड्रेशन चांगलं झाल्यामुळं किडनीमधून जे विषारी घटक बाहेर टाकायचे आहेत ते पूर्णतः बाहेर टाकून दिले जातात. म्हणजे विषारी घटक शरीरामध्ये राहत नाहीत आणि किडनी चांगल्या प्रकारे निरोगी राहायला. कारण कसं, पाणी कमी पडलं तर किडनीमध्ये इन्फेक्शन वाढायला, मुतखडे तयार व्हायला, इन्फेक्शनमुळे किडनी खराब व्हायला हे होऊ शकत असतं, पण ते याच्यामुळे होणार नाही. म्हणून भोपळा हा तिथं सुद्धा मदत करत असतो.
तसंच या भोपळ्याचा एक खास फायदा आहे की जर एक विदभर लांबीचा असा एवढ्या आकाराचा भोपळा घेतला, त्याचे बारीक तुकडे केले आणि हे तुकडे करून मिक्सरमध्ये टाकून त्याचं फिरवून थोडंसं त्याचं चांगलं बारीक झाल्यानंतर त्याचं पाणी म्हणजे गमजामध्ये कपड्यामध्ये कुठल्याही सुटी घेऊन त्याला पिळून काढलं, म्हणजे त्यातून गाळून घेतलं आणि एक असा ग्लासभर जर रस जर तो सकाळी जर रोज पिला, तर जर तुमच्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या असोत बाकीच्या असोत त्याच्यामध्ये जर कुठं रक्त गोठत असेल, रक्ताच्या गाठी व्हायला सुरुवात झाली असेल किंवा काय ब्लॉक व्हायला सुरुवात झालेले असतील, तर ते ब्लॉक सुद्धा कमी करण्याची ताकद ह्या भोपळ्याच्या ज्यूसमध्ये आहे. इतका चांगला हा भोपळा आहे. बऱ्याच व्यक्तींचं या मार्गानं ज्यांना सांगितलं होतं की अँजिओप्लास्टी करा, ज्यांना सांगितलं होतं बायपास सर्जरी करा, ज्यांना अटॅक आल्यानंतर सांगितलं होतं की आता तुमचं ऑपरेशन शिवाय खरं नाही, तर त्या सुद्धा व्यक्तींनी बाकीची पथ्य पाळून, आहाराची पथ्य पाळून, मानसिकता सगळं सांभाळून आणि या भोपळ्याचा वापर करून त्या व्यक्तींना सुद्धा तशा मोठ्या प्रोसिजरची कुठल्या गरज पडली नाही आणि ते पण चांगले झालेले आहेत. आता सध्या आपणा सर्वांमध्ये ते फिरत आहे. तर अशा प्रकारचे फायदे ह्या भोपळ्याचे जाणून घेऊया. भोपळा नियमित आहारामध्ये घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते. सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नातं. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.